अथ श्री साई सच्चरित अध्याय 50वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जन्मदाते मायतात यांची उपकारा नाही अंत, मानव देह दिधला मजप्रत, उपजलो न जंत त्या पोटी, झालो न सळ मातेच्या उदरा, अंधपंगू काना तोतरा, उपजलो ना मुका बहिरा, जन्मलो पुरा सुपिंड। जयाचे देव वंदी चरण, ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण, तेथ मी ईश्वर कृपे अवतीर्ण, जाहलो पूर्ण दैवाचा। जन्मजन्मी माता पिता, कोट्यानुकोटी जन्म घेता, परिया जन्म मरणा चुकविता, तयाची दुर्मिळता अनिवार्य। जन्मदाता तोही पिता, दुजा मौंजी बंधन करता, तिजा अन्न प्रदाने पाळिता, चौथा भयभीता सोडविता। जगी हे सर्व समसमान, परिकृपाळू सद्गुरु विन, खरा जनक नाही आन, नवल विंदान परिसावे। जननी गर्भी वीर्य निक्षेपिता, योनीद्वारा जन्मदाता, हा तो केवळ लौकिकी पिता, सद्गुरु जनिता अलौकिक। तो न वेचिता वीर्याचा कण, निज योनीद्वारा विन, देऊनिया निज पुत्रा जनन, अनुग्रह पूर्ण करवित। नमो त्या जन्म मरण निवर्तका, करुणाघना ज्ञान प्रकाशका, वेदगुह्य सच्चित प्रतिपादका, सर्व व्यापका गुरुवर्या। नमो संसार तमदिनकरा, आत्मानुभव संत शेखरा, भक्ती चित्त चकोर चंद्रा, कल्पतरुवरा गुरुवर्या। अगाध गुरुरायाचे महिमान, वर्णिता गळे वाचेचा अभिमान, बरे असावे मुखिया समान, खालवणी मान गुरुचरणी। पूर्वजन्मी अनवच्छिन्न, नसता कोणी तप संपन्न, होईन तया संत दर्शन, त्रिताप निरसन कारक। परमार्थ मोक्षवा निजहित, साधावे ऐसा जयासी हेत, तेने व्हावे संतांचे अंकित, उनेन यत्किंचित मगतया। धन्य धन्य सत्संगती, काय वर्णावी तिची महती, तिये पासाव विवेक विरक्ती, परम शांती सद्भक्ता। साई केवळ चैतन्यमूर्ती, अव्यक्तची ते आले व्यक्ती, काय त्यांची निर्विषय स्थिती, कोण निश्चिती वाणील। भक्तभावाती श्रोते प्रेमळ, तया लागी तोची कनवाळ, प्रेमे वदे निजचरित रसाळ, केवळ जे राऊळ तयांचे। शिरी जयाचा पडता कर, अहंभावाचा होई चूर, सोहंभावाचा चाले गजर, आनंद निर्भर दृश्य जात। काय मज पामरा शक्ती, वानावया तयांची कीर्ती, ज्याचा तोच भक्तिप्रीती, प्रकटवी पोथी कृपेने। लोटांगण त्या साईचरणा, अभिवंदन श्रोतुगणा, नमन साधू संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका। सहज लिलेने वार्ता सांगती, जयागर्भी संपूर्ण नीती, जयाचे लेणे नित्य शांती, महानुभाव ध्याती ज्या। सूर्य उपमिता नाही सोयी, की तो सूर्य अस्तास जाई, चंद्रा उपमू तरी तो शयी, सदैव संपूर्ण साई हा। तयाचरणी हेमाड विनीत, प्रेमे श्रोत्या लागी विनवित, परिसाजी कथा श्रद्धायुक्त, दत्तचित्त आवडीने। भूमी उत्तम नांगरून, बीज ठेविले आहे पूर्ण, परीन वर्षता तुम्ही कृपाघन, पिकते निर्माण होईल का। पडता संत कथा कानी, पातकांची नुरे कहाणी, पुण्य अंकुरती कथा श्रवणी, घ्या ह्या पर्वणीचा लाभ। सलोक तादी चारे मुक्ती, न लगे तेथे आम्हा आसक्ती, जडो त्या साईची निश्चळ भक्ती, परमप्राप्ती हीच आम्हा। आम्ही मुळीच नाही बद्ध, काय आम्हा मुक्तीचा संबंध, हो संत भक्तीचा उद्बोध, तेनेच ही शुद्ध अंतर। जेथे न मी तू पनस्फूर्ती, ऐसी जे का सहज स्थिती, आम्हा व्हावी ते अभेद भक्ती, हेची साईप्रती मागू। आता श्रोतया हीच विनंती, वाचू घेता ग्रंथ हाती, वाच्य वाचन वाचक व्यक्ती, एकात्मस्थिती देखावी। सोडून द्यावे हे माडपंता, की तो न करता या सच्चरिता, केवळ भक्ताची या निज हितार्था, कारण निमित्ता तो एक। दैवे लाधला शिंपा त्या गीती, त्यांचे हातीचे गेले मोती, काय की जे अश्वस्थोत्पत्ती, व्हावे न स्वार्थी उदास। येथे शब्द मात्र शब्दविता, नाही कोणी साई परता, तोची श्राव्य श्रवण श्रोता, की एकात्मता न ढळावी। ना तरी ते नाही वाचन, श्रवणे सादर नाही कान, जेथे न वृत्ती एक तान, पारखी कवन शब्दार्था। श्रवणे धरा निरभिमानता, श्रोतेही साईच भावाचे चित्ता, तरीच त्या श्रवणाची सार्थकता, अखंड अद्वैतता राखावी। तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती, साई रूप होतील निश्चिती, जळी जळ तरंग स्थिती, ऐसिया वृत्ती समरसती। तरीच ज्ञानी या परमार्थ बोध, विनोदिया ते विनोदा मोद,
कविता गोविंदा पदप्रबंध ग्रंथीय आनंद सर्वत्रा असो पूर्वी या सच्चरिती अध्याय 39 एका निजोत्तम भक्ताप्रती समर्थ जो करीती उपदेश असता ते भक्त बाबांपाशी भगवद्गीता चतुर्थाध्यायासी आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत एकीकडे चरणसेवा मुके हळूच पाठ म्हणावा म्हणता संपता 33 घेतला 34 म्हणावया निश्चळ मने लय लावणी म्हणत होते मणीचे मणी परी नसता कळेसी जनी असणारा कोठुनी काय तरी म्हणू घेता 34 आले साईनाथाची या जीवा आता येते अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा तया भक्ताचे नाम नाना तव बाबा म्हणती तयांना नाना काय रे फुटफुटसी मना स्पष्ट रेकाना वदसी मुखे केव्हापासून मुखाने पाहे काही पुटपुट चालली आहे परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुह्य काय की रे मग नाना वदती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ इतरांना व्हावे कटकट आहे ही पुटपुट तदर्थ असो ती झाली लोकांची गोष्ट परिमजसाठी बोलपा स्पष्ट तुझा तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वदले श्री मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून दावीला नानाही प्रणिपात करून ऐकता समाधान बाबास पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथित अर्था यथा सांग नानाही कथिता बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानास करीती प्रश्न उपदेशंती ते ज्ञान नाना पायी हा तृतीय चरण करिपा मनन तयाचे त्यातील ते अक्षरापाठी अकारार्थी अवग्रहापोटी अज्ञानपदे अर्थपरिपाठी होते का उपराटी पाही पा शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादी भाष्यकार करती ज्ञानपर जो अर्थ तो मान्य आहे सकळी का तैसाच आहे मजही ठाऊका परी अवग्रहे होणारी या कौतुका जाणून या व्यर्थ का मुकावे ऐसे म्हणून साई कृपागण भक्त चकोरा चातका कारण वर्षल जे बोधामृत कण झाले निरूपण पूर्वीच परी या साई लिलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे असो तयांचे समाधान जेणे होईल समप्रमाण असा आणिक अल्प प्रयत्न करीतो अज्ञान समर्थना बाबास कोठील संस्कृत ज्ञान ऐसी ही शंका घेईल कोण संतान अनधित काहीही जाण शंकेचे कारण आणिकची अहो एकेन ज्ञातेन सर्व ही विज्ञात भवती प्रमाण कोणानं मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईस जैसा करत तलस्थित आमलक तैसे आमूळ विश्व ज्या देख तया संता कायना ठाऊक सविताही प्रकाशक ज्यांचेनी जया ते हे एक ज्ञान तयास कोठे उरले अज्ञान तया विद्या जात अवगत जाण महत्त्व कोण संस्कृता असो या लिलेचे काही वाचक म्हणती नाना अप्रामाणिक त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक अज्ञान व्यंजक न अवग्रह त्यांनीच रचिले हे थोतांड अवग्रहान्वित अज्ञानकांड उगीच उठविला हा वाद वितंड निजज्ञान अखंड मिरवावया नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागी अज्ञान काढित ऐसा काहीतरी विपरीत लावित ते अर्थ गीतेचा परी पाहता वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्म चित्ती साई लीला 39 काही न विसंगती कथेत असो तर कोणाच्या काहीही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परितयांनी केलेली या कथना वृथा वल्गना न म्हणावे सोडून या नानांचा द्वेष वाचकी न होता विकारवश दूर सारिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष साई लीला उत्तमोत्तम अध्याय 39 वाचिल्या विनया अध्यायी निर्गम होणार नाही सुगमपणे भगवद्गीता श्रीकृष्णमुखी चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी 34 श्लोकी अज्ञानोन्मुखी प्रवचन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यति ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदा आदी अवग्रह एक अज्ञान निदर्शक निघत असे नानिता मना अवग्रह ज्ञान हे पद ए निसंदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र ज्ञानदेव तुम कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य
तरी ज्ञानाची तत्वज्ञ उपदेश बंधन हे अनावश्यक त्या. मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्येकभूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद आढळत्वे. परंतु मी नव्हे अज्ञान अज्ञानाचे कार्य मी न अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी. अहम ब्रह्मास्मी नित्य स्फुरण शुद्ध विद्या ते हेच जाण. मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या. या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंध स्थिती दुजी पासाव बंध निर्मुक्ती. या जीवाप्रती अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम. अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तरावया. कल्पनेचे जे जे स्फुरण तेच मायेचे निवासस्थान. बद्धमुक्त स्थितीचे जनन कल्पनेमधून निश्चित. ज्ञान देवा तू कैवल्य अबाधित हे श्रुती प्रमेय. परिण होता पापकर्मक्षय ज्ञानाचा उदय अशक्य. जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे तयास त्यागिले जाण. तया नाही मायेचे बंधन विकारास्थान ते नव्हे. शुकासारिका परमज्ञानी विकल्पे झाली तयाही हानी. अज्ञान प्रकटे विकल्पापासूनी ते गुरु वाचुनी निरसेना. प्रवेशता विकल्पज्ञानी होय ज्ञानी याही अभिमानी. विटे कांजीच्या थेंबे दुधानी होतसे घाणी दुग्धाची. मनोनी अज्ञान समजावे आधी तन्नी रासे मनशुद्धी. होताच प्रकटेल ज्ञान निरवधी अभेद समाधी लाधेल. जया द्रव्य वैभव ध्यान विषय सेवनी अतृप्त मन. स्त्रीपुत्रांचे अखंड चिंतन तयाचे ज्ञान अज्ञानाची. ऐसा धनसुत दारा मोहित ज्ञानी असता नेने निजहित. मनोनी जोवर भक्तिविरहित अज्ञानावृत्त ज्ञान त्याचे. जीव जात अज्ञानयुक्त अज्ञानातून होणे मुक्त. ज्ञानी अनेक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप. अज्ञान जाता प्रगटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान. गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे. रामकृष्णादी जे जे अवतार सनत सनकादी सृष्ट प्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर. जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वानुभूती. कोणी नेने स्वरूप स्थिती ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती. आवरण शक्ती अगाध तरे मी करता मीची भोगता. सोडिल्या विन ही खोटी अहंता. तया हृदयस्था शरण न रिघता निज निर्मुक्तता लाभेना. नित्यानित्य वस्तू विवेचन श्रवण मनन निधिध्यासन. कराभा शम दमादी षटक संपन्न तेनेच निवर्तन अज्ञाना. जग मजहुनी सारे भिन्न मी तो परिमित परिच्छिन्न. देह तोची मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ. ज्ञान प्रतिपादक वेदांतशास्त्र तेथ अनुबंध चतुष्टय प्रकार. परमकारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तारपूर्वक. अधिकारी विषय संबंध 3 अनुबंध 4 म्हणजे प्रयोजन. प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तय कळते. जीवब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता. त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्नी वर्तता ते प्रयोजन. त्या मूलज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती. मनोनी करुणी युक्तिप्रयुक्ती अज्ञानोच्छित्ती आवश्यक. जो न भेदाचे निरसन तो न कोणीही सज्ञान. देहाभिमानी याचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्या नाव. स्वयंमिरवी सज्ञान करी अभिहित कर्माचरण. जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निर्दिष्ट. वेदबाह्य ज्याचे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन. तयाच्या चित्तशुद्धीचे साधन अविद्या निरसन हे एक. सत्वादी त्रिगुण त्रिप्रकारे शब्दादी विषय नाना विकारे. उपस्थ आणि जिव्हाद्वारे ब्रह्मादी सारे ठकियेले. जगज्जंगम प्राणीजात अनादी अविद्या माया परिवृत्त. रागद्वेषादी विकारे मोहित अज्ञानावृत्त हे सर्व. अविद्ये माझी जीवबद्ध त्याचे प्रकटावया रूपशुद्ध. अविद्या काम कर्मबंध तुटला संबंध पाहिजे. दुग्धे तुटुंब गळती सड तेथेच घट्ट चिकटले गोचिड. परितया अशुद्धी आवड दुग्धाची चाड काय तया. पहा दुर्धर आणि भ्रमर कमळ सुंदर दोघाचे घर. परिपरागी भ्रमरा विहार दुर्धरा आहार चिखलाचा. सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा अज्ञानाकडे मूर्खाचा ओढा. अज्ञानाचे वाटे ज्ञान मुढा ज्ञानाचा पाडा काय तया. होता अविद्येचे निर्मूलन
स्वयंप्रकटे ब्रह्मज्ञान म्हणून अविद्येचे प्रतिपादन आवश्यक जाण आरंभी. एका ब्रह्मज्ञानासमान नाही पवित्र त्रिजगी आन, त्याच्याच उपदेशा अत्यंत मान, त्याविन जीवन निष्फळ. बुद्ध्यादिकांचा चेष्टाविषय ब्रह्म हे असते ऐसे कार्य, तरी एखादे तरी इंद्रिय ते हे होयसे दाखविते. ब्रह्मतत्व बुद्धिग्राही, बुद्धिग्राह्य मतींद्रियी पाही, ऐसे स्मृती गरजताही, श्रुतीस ते नाही संमत. बुद्ध्यादिकांचा झाल्या अभाव, ग्रहण कारणसी झाले वाव, मग ब्रह्माचा अस्तित्व भाव, उरला न ठाव मानावया. करण गोचर जे जे काही, ते ते आहे इतर नाही, हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही, ब्रह्म कदाही असता नये. ऐसा होईल याचा अर्थ, परी तेने होईल अनर्थ, सूक्ष्म तारतम्य परपरार्थ, बुद्धी सत निरंतर, होईना का तिचाही प्रलय, तेही ती वसे सत्प्रत्यय, आत्मा विश्वाचे मूळ निसंशय, अस्तित्वनिष्ठ वलय सर्व, खडा मारिता घटावरती, आकार विलय खापऱ्या उरती, घटकारा जरी निवृत्ती, खापऱ्या अनुवृत्ती दर्शक, जरी घटकार्याचा ध्वंस, घटास्तित्वा नाही नाश, खापऱ्या कारण अनुवृत्तीस, कार्यास्तित्वांश तेने परी. शून्यत्वी ज्याचे पर्यवसान, ऐसे न केव्हाही कार्य प्रविलापन, अस्तित्वनिष्ठ लय हे प्रमाण, सतप्रत्यय लीन सद्बुद्धी, सर्व तीर्थे व्रते पावन, पावनाहुनी पावन ज्ञान, तया ब्रह्मज्ञाना वाचून, भजन पूजन निरर्थक. अविद्येने चित्त मलिन, त्या चित्ताचे मलक्षालन, नाही ईश भक्ती वाचून, भक्तिविन ज्ञान उपजेना. म्हणून आधी अज्ञान जाण, तयाचा बोध तयाचे निरूपण, होता होईल तदबंध निरसन, भक्तीचं प्रमाण तया ते. पायाळाचे डोळा अंजन, पडता देखे भूमिगत धन, तेवी भक्तीचे होता अवलंबन, अज्ञान निरसन ज्ञानोदय. ज्ञान तेचे स्वरूप प्राप्ती, तयामुळं अज्ञान निवृत्ती, घडल्या वाचून ईशभक्ती, मायेची शक्ती अनिवार. ज्ञानाज्ञानाची भेसळ, अज्ञान वेचून काढावे निखळ, खडे टाकून घ्यावे तांदूळ, आंधनी निवळ वैरावया. भूती भगवंत ठाई ठाई, ज्ञान यज्ञादी उपासनाही, विश्व तो मुख कृष्णा जो पाही, अज्ञान दाई ज्ञानास्तव. आता ज्ञान यज्ञाचे स्वरूप, अहम ब्रह्मास्मी जेथील यूप, पंचमहाभूते यज्ञमंडप, जीवेश्वर भेद पशु तेथे, पंच इंद्रिय पंचप्राण, हेच यज्ञाचे उपचार भरण, मनबुद्धीची या कुंडामधून, प्रदीप्तीकरण ज्ञानाग्नीचे. यज्ञ करता जीव यजमान, करी अज्ञान घृतावदान, आत्मानंद रसी निमग्न, अवफृत स्थान जीवा घडे. तात्पर्य, अज्ञान घृता वाचून, कदा न प्रकटते ज्ञान हुताशन, जीवेश्वर भेदा ते जाळून, अभेद ज्ञान प्रकट करी. स्वच्छ आदर्श मलाच्छादित, भन्नी प्रकाश धूमावृत्त, तैसे काम क्रोधाभिभूत, अज्ञाने तिरोहित ते ज्ञान. चंद्रबिंबा राहुग्रासी, अथवा शैवाल जैसे जलासी, तैसे स्वयंप्रकाश ज्ञानासी, आच्छादी कैसी ही माया. मोठमोठ्या ज्ञात्यांची मती, भ्रष्ट होऊन जाती अधोगती, उपाय माहिती परिणत गती, आचरण करीती यथेच्छ. डोळस असता अंध होती, संग सोडून निसंग वर्तती, तेही बळे कुसंगे नाडती, आचरण करीती यथेच्छ. वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती, करू नये ते अचूक करीती, जिया वस्तूची चिळस घेती, तीच स्वीकारिती प्रिय म्हणून. प्रयत्न जे पापे चुकविती, तेही अदृष्टे पापात पडती, काय म्हणावे ऐसी स्थिती, ही काय ज्ञाती ज्ञानाची. जरी मोठा ज्ञानी झाला, नेच्छी पापाची सावलीला, तरी तो कार्याज्ञतेला, भुले दीपाला पतंगसा. पाप करणे हे अज्ञान, याची तया पूर्ण जाण, परी हा काम प्रवृत्ती कारण, करीना गुमान तयाची. हे अवघे क्रिया जात, केवळ एका कामाची चिष्टित, काम सर्वानर्था हेत, तोची की परिणत क्रोधरूपे. कामगतीस जय अवरोध, तेच तो काम होई क्रोध, पदोपदी हा मोक्षास विरुद्ध, ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती. काम क्रोध यांचा त्रास, जडलाच आहे हा या जीवास, ब्रह्मस्वरूपा जवळपास, ज्ञानाचे पंक्तीस वास यांचा. पाण्या वाचुनी बुडवितात, अग्नी वाचुनी जाळीतात, शस्त्रा वाचुनी मारतात, दोराविन करीतात बंधन. तयापुढे ज्ञानीही न टिकत, ज्ञानिया करीती पैजेने चित्त,
महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळता ग्रासित प्राणी या चंदनाचे वृक्षामुळी, जैशी काळ सर्पाची वेटोळी तैसी कामक्रोधांची खोळी, करुणी वेटोळी ज्ञानगर्भा. इंद्रिय बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयतन, तयाच्या योगे जीवाचे ज्ञान, झाकुनी मोहन घाली तया. जरी तुम्हा पाहिजे चंदन, तरी सर्पाचे करा कंदन, कामक्रोधाचे सारुनी आवरण, साधावे निधान ज्ञानाचे. न करिता सर्पाचे कंदन, लाभेल काय कवना चंदन, कृष्ण सर्प सहारिल्या विन, पुरलेले धन लाभेल का. तैसे परतत्व आत्मज्ञान, ते पदरी पडावया कारण, प्रकृती जवनिका निस्सारण, हे एकची साधना तदर्थ. मनोनी आधी इंद्रिय नियमन, तेने कामक्रोधा निर्दळन, जीव काय क्रोधा आधीन, अज्ञान आवरण ज्ञानास. देवाहुनी इंद्रिय सूक्ष्म, मनतयाहुनी सूक्ष्म परम, बुद्धी मनाहुनही सूक्ष्मतम, बुद्धिहुनी सूक्ष्म परमात्मा. सर्व संसार धर्मवर्जित, ऐसे हे परात्पर परमसत, तो हा परमात्मा परमहित, तेच अमृत निजरूप, शुद्ध बुद्ध नित्यमुक्त, तेच तत्व अभेदस्थित, तेच परमानंदभूत, प्रत्येक भूत चैतन्याते. जया नामा पंचीकरण, तेज की माया रूप दर्शन, अध्यारोपापवादैक साधन, व्हावया प्रबोधन तयाचे. अपंचीकृत पंचमहाभूते, पंचतन्मात्रा वदती जाते, तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धीते, सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची. पहा पंचीकृत पंचभूते, तेथुनी विराट उदया येते, तया आत्म्याचे स्थूल देहाते, विराट ज्ञाते वदतात. स्थूल सूक्ष्म शरीराकारण, केवळ स्वस्वरूप ज्ञान, तेच साभास अव्याकृत जाण, शरीर कारण आत्म्याचे. हे कारण शरीर ख्यात, जे चैतन्य प्रतिबिंबयुत, केवला ज्ञाना कारणभूत, अव्याकृत अव्यक्त ज्या नाम. आत्म्याचे अज्ञान ते या कारण, ना निरवयव ना सावयव ना उभय जाण, केवळ ब्रह्मात्मकत्व ज्ञान, तेनेच की निरसन या देहा. स्वस्वरूपी अवस्थान, तयासीच मोक्ष अभिधान, याविन मोक्ष नाही आन, स्वरूपावस्थान तो मोक्ष. केवळ ब्रह्मात्मकत्व ज्ञान, झाल्या होईल अज्ञान निरसन, म्हणून अज्ञान समजावया जाण, तयाचे निरूपण आवश्यक. अविद्येने शबल झाले, तेने ब्रह्मा शबलत्व आले, तया सत हे नाम ठेविले, ऐसे ते पावले वाच्यत्व. जरी अतिंद्रिय मूळचे वहिले, बुद्धिग्राह्य वाचने केले, तेव्हाच ते मनी प्रविष्टले, आकारा आले ओंकारे. या ओंकार ब्रह्माचे ध्यान, सवे करिता ईश्वर स्मरण, होई जयाचे देहावसान, पावे जनन सार्थक. असो या वाच्य ब्रह्मा पासाव, अव्यक्ताचा प्रादुर्भाव, अव्यक्तापासून महत्त्व, उपजे अहंभाव त्यापोटी. पंचतन्मात्रा अहंकारी, पंचमहाभूते त्या माजारी, पंचमहाभूताची या उदरी, जग निर्धारी जन्मले. अविद्या माया रूपदर्शन, तेच या जगाचे रूपलक्षण, या अविद्येचे कराया निरसन, अज्ञान विवेचन आवश्यक. अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ, जे चिन्मात्र स्वरूप केवळ, त्याहुनी वेगळे जे ते शबल, दोघांची भेसळ करिता नये. लक्ष्य ब्रह्म जाना निराळे, वाच्याहून ते अत्यंत निराळे, म्हणूनही अज्ञानाची पडळे, उपदेश बळे सारावी. निद्रे माझी पडता स्वप्न, डोळे नसता डोळस मन, स्वये देखे अखिल त्रिभुवन, अविद्या कारण या सर्वा. पाहू जाता वस्तू एक, परी आभासे ती आणिक, रज्जू भासे सर्प देख, रजत सृष्टिके गर्भात. पहा सूर्याचे किरण केवळ, जन मने तया मृगजळ, परी हा केवळ मायेचा खेळ, ज्ञानी हतबळ इच पुढे. पेटलेले कोलित हाती, जेव्हा कोणी गरगर फिरविती, अग्निकंकन दृष्टोत्पत्ती, येते ही ख्याती मायेची. पाहू जाता अग्निखरा, अलात चक्रा नाही थारा, तैसाच हा मायामोह पसारा, नसतिया संसारा उत्पादी. ऐसिया निर्धारे गेलिया भ्रम, संसार तेव्हाच पावे उपरम, मी देह माझे कलत्र धाम, व्यर्थ परिश्रम सारा. पुत्र पश्वादी तृष्णापाश, इही वेष्टिले जाऊनी अशेष, म्हणविती ज्ञानी पंडितेश, सुकन लेवलेश गाठीच. शास्त्रकुशल प्रज्ञावान, दुजा नाही आपणा समान, अंतरी मोठा हा अभिमान, असमाधानकारक. हेच माया वा अज्ञान, अथवा अविद्या प्रकृती प्रधान,
आरंभी ज्ञानी यांचीच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे. ज्ञान हे तो स्वयंप्रकाश, करणे न लगे याचा उपदेश. अज्ञानाचा होता निरास, ज्ञानोल्लास प्रकटेल. तेजपुंज एखादे रत्न, जाता केरा मातीत दाटून. गेली वर्षाची वर्षे लोटून, बुजाले स्मरण तयाचे. कर्मधर्म संयोग प्राप्ती, कदा काळी लागता हाती. वाटे हरपली समूळ दीप्ती, दगड माती संगती. पुढे ते स्वच्छ घासता, वरील काट माती जाता. पावे ते पूर्वील तेज पुंजता, तैसीच अवस्था ज्ञानाची. माती काट ते अज्ञान, याचं अज्ञाने आवृत्त ज्ञान. करिता काट मातीची निरसन, उजळेल रत्न सहजेच. पाप कर्म विनाशक, नित्यानित्य वस्तू विवेक. तोची सत्व शुद्धी प्रदायक, तोची उत्पादक ज्ञानाचा. हे जग मायेचा बाजार, खऱ्या नकली वस्तू अपार. खऱ्या म्हणून नकली घेणार, ऐसे गिराईक फार तेथे. तरी निवडावी कैसी नकली, भल्या भल्यांची बुद्धी थकली. जे लक्षणी आणावी भुली, ती तवा समजली पाहिजेत. म्हणून सवे लागे पारखी, नकली का दिसे खऱ्यासारखी. हे तो दाविल देखा देखी, जाईल शेकी अज्ञान. अज्ञान जाता राहील ज्ञान, होईल सहजची माया निरसन. उरेल तिची सद्वस्तू जाण, न लगे प्रमाण प्रत्यक्षा. सोज्वल जरी बुद्धीचे डोळे, कल्पना तिमिरे असती झाकोळले. हे तिमिर उपदेशे पळे, उरे जे सगळे ते ज्ञान. वस्तुता जरी मार्गी माळ, दृष्टी देखता सांज वेळ. माळ असता भासला व्याळ, अज्ञान पडळ कारण त्या. खिशा माजील गुप्तदीप, उजळीता झाला अज्ञान लोप. प्रकट झाले खरे स्वरूप, व्यालत्व आपाप मावळले. म्हणून अज्ञानाचा अपाय, घालवावया उपदेश उपाय. तदर्थ ज्ञानी झिजवून काय, अज्ञान ते काय उपदेशिती. असता प्रपंची वर्तमान, प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न. ते भूतकार्य अज्ञानजन्य, आधी हे ज्ञान आवश्यक. सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म, अविद्या माया सकळ भ्रम. याजे होईल उपरम, त्याच संभ्रम ज्ञानाचा. ज्याचा गेला न देहाभिमान, तयासी कोण म्हणे सज्ञान. अभिमानाचे अधिष्ठान, त्या नाव अज्ञान मूर्तिमंत. जयास म्हणती मायेचा पूर, जया माझी हे जगत चूर. तो हा देखत भूल संसार, अज्ञान मुलाधार तयास. अज्ञाना पासाव याचा उद्भव, अज्ञान जनित याचे वैभव. एकत्वितो अनेकत्व भाव, तयाचा ठाव अज्ञान. किंचित प्रकाश किंचित अंधार, ऐसिया समयी मार्गीचा दोर. दोरची असता भासे विखार, भय अपार वाटत असे. सर्पा भास केवळ अज्ञान, त्या अज्ञाने झाकिले ज्ञान. न होता हे अज्ञान निरसन, होईना मन निर्भय. कोणास भासे सुमन माळा, कोणास दिसे दंड डोळा. एवच हा भासची सगळा, भ्रांतीच्या अवकाळा अनिवार. केवळ आगम वचनानुसारी, जो आस्तिक्य श्रद्धाणुकारी. तोच ब्रह्मज्ञानाधिकारी, नास्तिक जन्म जन्मांतरी तेनेच. विश्व हे विपरीतदर्शिया भ्रम, त्यांचा न फिटे जन्ममरण क्रम. ब्रह्मतत्व तयाजे दुर्गम, ते अत्यंत सुगम अधिकारिया. येथे न कामी येई प्रवचन, अथवा अनेक वेद स्वीकरण. अथवा न मेधा ग्रंथार्थ धारण, ग्रंथावलोकन बहुश्रुतता. शब्दे होईल शब्दज्ञान, तेने हा होईल वस्तू विज्ञान. बुद्धी अति विवेक संपन्न, वस्तून तदधीन केव्हाही. श्रुतींनी मोठी बांधिली हाव, परीन लाधता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूंचे वैभव, खुंटली धाव जाणीवेची. षडदर्शने टेकीस आली, अद्यापि वादच करीत राहिली. आत्मवस्तू ठाईच ठेली, शब्दांना आकळली केव्हाही. झाले मोठे शब्द पंडित, वस्तू सूर्यापुढे खद्योत. एकदा झाली या वस्तू प्राप्त, मावळे समस्त शब्द झालं. जगी पहा अंधारे राती, दीपप्रकाशे क्रिया चालती. परदी सूर्योदय होता प्रभाती, उपेक्षिती द्वीपाते. तरी जे नव्हे वाचीचा विषय, होईल कैसे तरी उपदेश. म्हणून अज्ञान निरसन ध्येय, असावे आख्य वक्त्याते. एक अस्तित्व बुद्ध्या उपासन, तेनेच आत्मा होऊनी प्रसन्न. करी निज तत्वभाव प्रकाशन, होई उपलभ्य मान उपासका. आत्म्याचे ठाई परमात्म ध्यान, दोन्ही माझी अभेदानुसंधान. येणे परी करिता उपासन, आत्माची प्रसन्न उपासका. तया नाही अन्य साधन, तेनेची व्हावे लागे प्रसन्न. साधक पाहुनी आत्मप्रवण, आत्मा त्या आपणची करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती,
वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती, श्रवण श्रमार्थ क्षमा मागती, ही शिष्ट रीती सर्वत्र, तैसे नव्या या सच्चरीती, कर्तृत्व याचे न माझे माथी, स्वये साईच निजकथा लिहविती, लेखणी मजहाती देऊ न, म्हणून नव्हे मी ग्रंथ करता, येथे न श्रांत कोणी मज करिता, क्षमा की जी श्रुती म्हणता, आदळे माथा कर्तृत्व, मज नाही येथे भूषण, किंवा नातळे अंगादूषण, जेथे साईचं करता आपण, तयाचिनी संपूर्ण हा विषय, घेऊनी साईची अनुज्ञापन, केले त्यांनी जैसे कथन, तैसे तैसे मी केले लेखन, अज्ञान विवेचन श्रवणार्थ, प्रकट कराया निज वैभव, आपुला प्रताप आपुला गौरव, प्रवेशोनी मज माझी स्वयंमेव, विषयार्थ गुरुदेव प्रकाशी, देईल जो या ग्रंथादूषण, अथवा त्याचे मानी जो भूषण, ते दोघे मज वंद्यपूर्ण, निज नारायण स्वरूप, भक्ताची या परमहिता, स्वयनिर्मुनी निजचरिता, हेमाडाची या धरोनी हाता, कथा लिहविता श्री साई, जयाचा शरीर परिग्रह, केवळ करावया लोकानुग्रह, खंडावया कुतर्क दुराग्रह, लोकसंग्रह रक्षावया, म्हणून हेमाड तयाचरणी, अनन्य भावे येई लोटांगणी, पुढील रसाळ कथांच्या श्रवणी, व्हावे श्रोतुगणी सावचित्त, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अज्ञान निरसनम नामम पंचाशत्तमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.